Artlist.io. नमस्कार, केतकीज डिलिशियस किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 3-4 दिवसांपासून रेसिपीज येत नाही आहेत ना. काय करणार, क्लायमेट बदललं आहे, पावसाळा चालू झाला आहे, थोडीशी आजारी पडली आहे मी. सर्दी खोकला झालेला आहे. सर्दीमुळे थोडासा आवाज चेंज झाला आहे, थोडंसं समजून घ्यावं. तुम्ही आपली काळजी घ्यावी, पावसाळा चालू झालेला आहे. चला तर मग आपण आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे नवीन. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. ती पण आहे उपवासाची रेसिपी. एकादशी येत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतलेला आहे 1 छोटी वाटी साबुदाणा. नॉर्मल साबुदाणा आहे, भिजवलेला नाही आहे. 1 वाटी उकडलेला बटाटा किसून घेतलाय. तुम्ही स्मॅश पण करू शकता. इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे शेंदे मीठ आहे, उपवासाचं मीठ, जिरे आणि कोथिंबीर. जिरे आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, आपापल्या आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे. कोणी उपवासाच्या दिवशी जिरं आणि कोथिंबीर खातं, कोणी नाही खात, तर आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे कढई गरम केलेली आहे आणि आपल्याला हा साबुदाणा जो आहे एक 4 ते 5 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये छान पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. मी आता छान मिक्सर करून घेतलेला आहे. आपण जो भाजून घेतलेला साबुदाणा होता तो छान अशी पावडर झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. त्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे हा किसलेला बटाटा, चवीपुरतं मीठ, Artlist.io. थोडेसे जिरे, कोथिंबीर, आणि मिरची जी आहे त्याची तुम्ही पेस्ट करून ॲड करू शकता किंवा बारीक 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 तुकडे करूनही ॲड करू शकता. मी ह्याची पेस्ट करणार आहे. मिरची जी आहे तुमच्या आवश्यकतेनुसार ॲड करायची आहे. मिरची पण आता छान कुटल्या गेलेली आहे. हे जे मिक्सचर आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल बटाटा थोडासा लागेल किंवा साबुदाण्याची पिठी जी आहे केलेली ती अजून लागेल, तर तुम्ही आवश्यकतेनुसार ॲड करून घेऊ शकता. आता ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे छान मिक्स करून घेतले. छान असा गोळा बनवायचा आहे. आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. लाटून घेऊ शकता किंवा थापू पण शकता हाताने. मी इथे इको बेकचं
बेकिंग पेपर घेते आहे. ह्याला मी तेल लावून घेतलं आहे थोडंसं. आणि हा जो गोळा आहे आपल्याला ह्याच्यावर ठेवून छान थापून घ्यायचा आहे किंवा लाटून घ्यायचा. मी इथे लाटते आहे. मी इथे छान लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याचे काप करायचे आहेत. तुम्ही नॉर्मल वडा पण पाडू शकता. आणि ह्या पदार्थाला काय नाव द्यायचं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आता आपल्याला ह्याला छान तळून घ्यायचं आहे. तुम्ही पॅनवर शॅलो फ्राय पण करू शकता. बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे, एकदम झटपट. मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल आता छान कडकडीत तापलंय. आता आपल्याला हे तळून घ्यायचे. एकदम मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे. खूप पटकन तळल्या जातात. हे बघा किती छान असा ब्राऊन सोनेरी कलर आलेला आहे. छान असा कलर आलेला आहे. एकदम मध्यम आचेवर मी तळतीये म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जाईल. मी इथे खजुराची चटणी केलेली आहे आणि तयार आहेत आपले खमंग असे कटलेट. किंवा अजून दुसरं काही नाव तुम्हाला सुचवता येईल तर मला नक्की कळवा. बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून पण छान असे झालेले आहेत मस्त. एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी किंवा बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड एन्जॉय. स्वतःची पण काळजी घ्या आणि कुटुंबाचीही काळजी घ्या.